कॅच पकडला होता, इम्पॉर्टंट कॅच होती, त्याला माहित होतं लक्ष्मण निकमला आणि विनयने तिकडं बाद झाला होता, परंतु आता कॅच त्यांनी सोडलाय. अक्षयला जीवदान मिळालंय. प्रणयचा पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न करू. हा बॉल विकेट कीपर कडे जाईल. मंगेश जाधव यांच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगल्या संघाची बांधणी ब संघाची देखील पाहायला मिळते. कापडे खुर्द ब संघ देखील चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला. निलेशने सांगितलं की संघाचा परफॉर्मन्स चांगला चालू आहे, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आम्ही देखील आज त्यासाठी आलोय, मैदानात दाखल झालोय आणि एसकेएमबी ट्रॉफी आम्हाला देखील जिंकायची आहे. हा बॉल देखील पुन्हा एकदा विकेट कीपरच्या दिशेने. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू, डॉट बॉल, लगातारचा डॉट चेंडू. एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. रिव्ह्यू असणाऱ्या प्रत्येक टीमला एक तुम्ही घेऊ शकता. गोळीगणी टीम एक रिव्ह्यू तुमच्याकडे देखील असणार आहे अवेलेबल. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक बाउन्स पाहायला मिळाला. गुडले स्पॉट वरतून चेंडू अगदी समोरून निघून गेला विकेट कीपरच्या दिशेने. डॉट चेंडू. गोळीगणी टीम आपणच बसायचे. आपला कापडेकूर संघाचा खेळाडू बसला एक्स्ट्रा बाजूला, बाजूच्या ह्याच्यामध्ये बसा. बॅटिंग आल्यावरती तिकडे जे नियम सर्वांसाठी ते आपल्यासाठी देखील असणार आहेत. मगाशी मंगेश सरांनी स्वतःची टीम खेळत असताना देखील 2 धावांची पेनल्टी दिली, ही मोठी बाब आहे. ड्राईव्ह केला सरळ बॅटने, गॅप मध्ये ढकलला चेंडूला. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक तिकडे येईल, चेंडूची फेकी होईल, धावा मिळतील या बॉलवरती 2. रोहन भुलटे होता, केव्हीपीएल मध्ये पहिलं अर्धशतक ठोकलं होतं रोहन भुलटेने आणि तो आपल्याला आता पाहायला मिळतो. चांगली फिल्डिंग करत असताना, फिल्डिंगचा दर्जा चांगला आहे रोहन भुलटेचा. त्याने बॉल पकडला, फेकला. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झाली आहेत केवळ 3. प्रणय कदमचे षटक, 3 धावांचं. डॉट बॉलची संख्या जास्त पाहायला मिळाली. 4 चेंडू डॉट आले लगातारचे आणि शेवटच्या बॉलवरती दुहेरी धाव विजय यांच्या बॅटमधून आली. धावा बनवाव्या लागतील गोळीगणी टीमला. गोळीगणीचा दुसरा संघ देखील आज खेळतोय. काल एक संघ आपण पाहिला, सोपनदादा मोरे यांचा संघ खेळताना. विनोद आले गोलंदाजी मार्क वरती. हा बॉल सरळ विकेट कीपर कडे. विनोद यांची शैली नेहमी आम्ही पाहतो, ज्या ज्या वेळेला त्यांना गोलंदाजी करत असताना पाहतो, त्यांची कॅप असते, कॅप पंचांकडे देत नाहीत, कॅप स्वतःच्या डोक्यावरती, परंतु ती बुलटी. कित्येक वर्ष अशीच गोलंदाजी त्यांना पाहायला मिळाली. विनोद कदम, बुलेट 89 म्हटलं की विनोद आणि त्यांची टीम नेहमीच प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग असतो आणि तो संघ त्यांच्या मालकीचा नेहमीच पाहायला मिळालाय. परंतु आज कापडेकूर संघच्या माध्यमातून खेळत असताना सरळ बॅटने समोर गॅप मध्ये खेळला. कव्हर्सला चेंडूला पाठवलं, तिकडे क्षेत्ररक्षक फंबल झाले. किरण बावलेकर, चेंडूची फेकी होईल, खराब थ्रो केलाय. 2 धावा तदवर अर्जित केल्या आणि या 2 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती, 5 धावा धावफलकावरती. एसकेएमबी ट्रॉफीचा थरार आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये 4 दिवसाचं आयोजन असणारी स्पर्धा अगदी पीटीपीएल आणि एसकेएमबी बरोबर आता आली आहे असंच म्हणावं लागेल, कारण बक्षिसं देखील तेवढीच आहेत. लोअर फुल टॉस गॅप मध्ये पुन्हा एकदा ड्राईव्ह केला कार्पेटच्या सहीने. तिकडे प्रणय आलाय. चांगली फिल्डिंग, चांगला फिल्डिंगचा दर्जा आज पाहायला मिळतोय. कापडेकूर संघ आज अगदी वेगळ्या रणनीती मैदानामध्ये उतरलाय. स्वप्नील यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ पाहायला मिळतोय. या टीम मध्ये आपण स्वप्नीलकडे पाहाल, तसेच प्रणयकडे पाहाल. तुम्हाला केतन कडून तुम्हाला काही त्या टिप्स घ्याव्या लागतील. केतन पवारने जी काही त्यांनी आपली मेंटेन ठेवली बॉडी, तशी तुम्हाला केतन कडून काही टिप्स घ्याव्या लागतील. बॅटची कडा बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिकडे त्याच्या हातातून चेंडू निसटलाय. मंगेश बेलोसे यांचे चिरंजीव समर्थ बेलोसे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. मंगेश सर, तुमची देखील एक टीम तयार होऊ शकते. संदेश बेलोसे, मंगेश बेलोसे, सतीश बेलोसे, समर्थ, सार्थक, अंकुश बेलोसे संघ होऊ शकतो. परंतु कापडेखुर्दच्या 3 टीम आहेत. सुजल बेलोसे, लव बेलोसे, बाय बेलोसेंची एक टीम होऊ शकते. हा समोर टाकलेला बॉल उडवलाय, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक तिकडे. स्वप्नील पोचणार नाहीये, कारण फिटनेस महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये आणि तो फिटनेस केतन पवारने ठेवला मेंटेन. काल केतन पवारची बॅटिंग देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. अजित आणि केतन नेहमी सराव सातत्याने त्यांचा पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा जास्त अजितला झालाय.
आणि त्याचं सर्व श्रेय केतनला अजितने दिलं आणि पीटीपीला अजित मात्र खेळणार आहे केतन सोबत. बॅटची कडा घेतली, चेंडू शॉट फाईन लेगला, तिकडे श्लोक निकम. धाव मिळेल ती एक. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर 2 षटकानंतर झालाय 11. 2 षटक 11 धावा. दोन ओव्हर 11. चला नेक्स्ट मॅच ऐक काळकाई केवनाळे विरुद्ध जननी रामेश्वर काळकाई कुंभजाई गोळेगणी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन षटक 11. उद्याच्या दिवसासाठी देखील ब गटातील सामने आपल्याला पाहायला मिळेल. नरवीर क्रीडा मंडळ देवळे संघ खेळेल, परसुले संघ खेळेल, फणसकोंडचा संघ देखील उद्या खेळतोय. कोंडवीचा संघ उद्या पाहायला मिळेल, कोतवालचा संघ, निवेचा संघ, बोरस ब्लास्टर, पितळवाडी, धामणदेवी हे उद्याच्या दिवसातील संघ खेळताना पाहायला मिळतील. लोअर फुल टॉस गोलंदाजी मार्क वरती आलाय श्लोक निकम. अजित चोरगे कडून या मॅच साठी कापडे खुर्द ब संघासाठी शुभेच्छा देतोय. त्याच्याकडून शुभेच्छा आल्यात. मॅचचा आनंद घेतोय ऑफिस मधून देखील. समोरच्या दिशेने फटका, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, मिस फिल्डिंग प्रणय कडून देखील झाली आहे. तिसरीचा देखील प्रयत्न होईल आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. रोहन बुरटे तिकडे होतात, त्याच्याकडून चेंडू सुटला, प्रणयचा देखील बॅकअप मिळाला नाही. 3 धावा घेतल्या. 3 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेला 15 या आकड्यावरती. ड गटातील सामने आज काल क गटातील सामने आपण पाहिले. मनगट वळवली, हलक्या हाताने चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलं. एक सिंगल, दुहेरीचा प्रयत्न. विजय यांची चांगली बॅटिंग पाहायला मिळते. संघाचे कॅप्टन आहेत. एकेरी दुहेरी धावांवरती जास्तीचा भर दिलाय. हा चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर गुडले स्पॉट वरतून चेंडूने वळण घेतलं, हलकस बाहेर निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये मंगेश जाधव यांच्या हातामध्ये जातोय. 19 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. तिसरं षटक चालू आहे अतुल, अजूनही मोठा फटका आलेला नाहीये आणि जास्तीचे चेंडू विजय यांनी खेळलेत. दुहेरी धावांवरती जास्तीचा भर दिलाय. हा बॉलला पुन्हा एकदा चांगला राहिला, सरळ निघून जातोय विकेट किपर कडे. षटकाची समाप्ती होते. तिसऱ्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती झाल्यात त्या 19, बिनबाद 19 धावा. या स्पर्धेसाठी परागदादा दरेकर यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. मंगेश जाधव यांच्याकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आली या स्पर्धेसाठी 4 दिवस. तसेच या स्पर्धेला आम्हाला बेस्ट बॅट्समन, बॉलर, क्षेत्ररक्षक आणि मालिकेवरसाठी नंदकुमार विठ्ठल निकम आणि अथर्व सुदेश निकम यांच्या वतीने ह्या ट्रॉफी आल्यात. तसेच या स्पर्धेला आपण पाहिलं शैलेश कदम, ओमकार मित्र मंडळाचे, त्यांच्याकडून या मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी, तसेच राधाकृष्ण क्रिकेट क्लब यांच्या वतीने सन्मान चिन्ह या स्पर्धेला देण्यात आले. समोरच्या दिशेने इकडे मात्र लॉंगॉनला फटका खेळाय. प्रणय आहे, धावणार नाही. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल आणि 4थ्या षटकाची सुरुवात चौकारानं केली आहे अक्षयने. ढवळे संघाने गाजवला, सुमित मोरेने गाजवला. 157 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 50 धावा त्याच्या बॅटमधून पहिलं या स्पर्धेतील अर्धशतक त्याने काल ठोकलं. रोहित पार्टेच्या नावावरती अर्धशतक, परंतु आज कोणता खेळाडू अर्धशतक ठोकेल? चांगला फटका, स्वप्नील त्या ठिकाणी चेंडू अडवलाय, चांगली फिल्डिंग केली आहे. धाव मिळाली ती केवळ 1. आकाश मानेने मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला. गोलंदाजी करत असताना केवळ 2 धावा आणि 1 विकेट त्याला मिळाली होती. या षटकामध्ये चौकारण्यास सुरुवात केली आहे अक्षयने, परंतु विजय आता स्ट्राईक वरती आले. 2 बॉलवरती 5 खर्च केल्यात.
संघाची धावसंख्या 24. शेवटचे अजूनही 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉल मध्ये तुम्हाला 2 ते 3 मोठे फटके खेळायचे आणि आता आक्रमक व्हावं लागेल विजय यांना या मॅच मध्ये मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर. परंतु तिकडे मात्र विकेट किपर मंगेश यांच्याकडून चुकी झाली आणि बॉल तिकडे स्टॉप केला. शॉट फाईन लेगला समर्थ बेलोसे याच्या माध्यमातून. मंगेश सरांचे चिरंजीव खेळत आहेत कापडे खुर्द म्हटलं की मंगेश बेलोसे सतीश बेलोसे संदेश बेलोसे. योगेश शेलार यांचे सुपुत्र देखील आता चांगली बॅटिंग तसेच चांगली फिल्डिंग करतायत. तेजस शेलार त्यांना देखील आपण पाहतो नेहमीच. हा देखील बॉल पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतो. अक्षयच्या बॅटमधून आता धाव येत नाहीये. चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय कापडे खुर्द ब संघ. आणि मंगेश सरांनी देखील या टीम मध्ये आम्ही कित्येक वेळा पाहिले ब टीम मध्ये खेळत असताना. डॉट पुन्हा एकदा या षटकामध्ये आकाश मानेने 6 धावा खर्च केल्यात. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक. नेक्स्ट मॅच मोठा फटका आलाय शेवटच्या बॉल वरती आणि किरण बावलेकर याच्या मस्तकावरती दस्तक जे चेंडू सीमारेषा पलीकडे आणि शेवटच्या बॉल वरती हा सिक्सर पाहायला मिळाला. थँक्यू. 31 बनवल्यात गोळेगणी टीमने आणि 32 धावांचा पाठलाग करायचा आहे कापडे खुर्द बस संघाला. प्रणय कदमने पहिलं षटक हाताळलं. 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये विनोद कदम आले त्यांनी 8 धावा खर्च केल्या. श्लोक निकमचं 8 धावांचं षटक पाहायला मिळालं आणि आकाश मानेनं शेवटच्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यात. एकही विकेट आली नाहीये. बिनबाद बनवल्या धावा. रुपेश जाधव आबा यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात एसकेएमबी ट्रॉफी साठी. अक्षय कॅप्टन आहे कॅप्टन विजय. मंगेश जाधव आणि त्यांच्या जोडीला निलेश जाधव हे दोन. किरण बुरटे रोहन बुरटे आलाय. रोहन बुरटे आणि निलेश जाधव मंगेश जाधव ही जोडी मैदानामध्ये होते. मंगेश जाधव यांच्या प्रत्येक षटकाराला पारितोषिक आले. रुपेश जाधव बाबा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल मंगेश जाधव यांच्या षटकाराला. 32चा पाठलाग. विजय जाधव विजय साहेब आपण देखील इकडे 2 मिनिटं. बॅटिंगला कोण होतं तुमच्यावर नाव काय?
मिनिटं झालेत. बत्तीसचे हा तसेच प्रश्न काहीसे उपस्थित झाले होते मंगेश सर, परंतु फिटनेस हा देखील तुमच्या टीमचा एक भाग आहे. तो फिटनेसच्या वरती भर द्यावा लागेल. त्यामध्ये प्रणय, स्वप्नील, आकाश माने, रोहन कदम, आणि स्वतः मंगेश सर देखील. ओमकार आलाय गोलंदाजी मार्क वरती. बॅटिंग साठी देखील ओमकार होता. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आला होता. तो बॅटिंग करतोय ओमकार. फिल्डिंग साठी आता गोलंदाजीसाठी दाखल होते. तर बॅटिंगला मंगेश जाधव आणि रोहन बुरटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 32चा पाठलाग. रुपेश जाधव आबा यांच्याकडून मंगेश जाधव यांच्या षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहिलाच बॉल सन्मानपूर्वक खेळून काढलाय. प्लेस केला. शॉर्ट मिड ऑफला चेंडूला पाठवलं. सेन्सिबल क्रिकेट पहिल्याच बॉलवरती मंगेश जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. KVPL चे एक इनिंग देखील त्यांची आठवते, ज्या वेळेला संघ अडचणीत होता. कुंभळवणे संघाला सामना जिंकून दिला होता. मंगेश जाधव यांनी योगेश शेलार यांच्या बरोबर नेहमीच क्रिकेट सातत्याने खेळत असतात मंगेश जाधव, निलेश जाधव असतील. परंतु आज कापडेखूर टीम साठी अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट ते देखील खेळतायत. ब टीमचं नेतृत्व करतायत निलेश जाधव आणि त्याच्या नेतृत्वामध्ये मंगेश जाधव आणि रोहन बुरटे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एका युवा संघाची बांधणी नक्कीच ब टीमची पाहायला मिळते. संघ देखील आता चांगल्या फॉर्मात आहे. अगोदरचा संघ मंगेश सरांचा योगेश शेलार यांच्या नेतृत्वामध्ये खेळत होता. त्यावेळेला कित्येक स्पर्धांमध्ये त्यांची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. त्या परंतु इथे रोहन बुरटेचा क्लास पाहायला मिळाला. समोरचा बॉल समोर खेळला आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. रोहनच्या बॅटमधून चौकार. बाळा कसं आहे, जर नवीन पिढी घडवायची आहे तर त्यांना थोडा चान्स द्यावाच लागतोय. आता आमच्यासारख्यांचं ठीक आहे, आता 38 वय झालं, अजून काय आम्ही 2 वर्ष खेळू, पण त्याच एका वर्षामध्ये एखादा चांगला प्लेअर तयार झाला तर पुढे आम्हाला भविष्यात नक्कीच त्याचा फायदा होईल. थँक्यू. आणि मंगेश सर, मी लॉकडाऊन पासून पाहिलं ना, लॉकडाऊनच्या अगोदर वेगळा संघ होता, परंतु त्याच्यानंतर तुम्हाला शुभमूर्तीकर भेटला, त्याच्यानंतर रोहन कदम तुम्हाला भेटला, असे बरेचसे खेळाडू ते कशा पद्धतीने तुम्ही शोधून आणले? बाळा, लॉकडाऊन एक प्रकारे कापडे खुर्दसाठी एकदम फायद्याचाच होता. लोकांचं खूप नुकसान झालं, पण आमच्यासाठी फायद्याचा असा होता कारण का सर्व गावातले जे प्लेयर होते ते गावालाच होते. त्याच्यामध्ये मुंबईचा कोण सर्व गावाला येऊन थांबलेले, जे कधीच गावाला आले नव्हते ते देखील गावाला येऊन थांबलेले. त्यामुळे रोज संध्याकाळची प्रॅक्टिस व्हायची. त्यानंतर समजलं की हा खेळतो, हा गावातला आहे, हा गावातला आहे. रोहन कदम हा प्लेअर आम्हाला माहितीच नव्हता की तो आमच्या गावातला आहे म्हणून. लॉकडाऊनमध्ये आला, 6 महिने सोबत होता. त्यानंतर समजलं की तो खरंच चांगला खेळतोय आणि आता सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये. कालच त्याने चांगली एक स्पर्धा जिंकली, लेदर बॉलची टाइम शील्डची स्पर्धा. त्यामध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला राहिला. परंतु सध्याच्या घडीला अजित चोरगेचा परफॉर्मन्स याविषयी काय म्हणाल? गेल्या वर्षी जेव्हा सीझन संपलं त्यानंतर त्याला मी बोललो होतो की अजित काहीतरी कर, असं काहीतरी कर की त्याच्यामुळं नाव झालं पाहिजे. पण त्याचा एवढा परफॉर्मन्स डाऊन झाला होता गेल्या वर्षी की मी सर्व चर्चा पण करायचे की अजित संपला. पण संपलेल्या अजितनेच पुन्हा दाखवून दिलं की मी संपलो नाही, मी अजून आहे. आणि त्यांनी मला करून दाखवलं. आणि या सीझनला तो नक्कीच त्याचा फायदा खूप टीमला होणार आहे, एवढं 100%. नक्कीच. आणि परंतु त्याचं श्रेय त्यांनी केतन पवारला दिलं. धाबा झाल्या त्या धावफलकावरती पहिल्या ओव्हर नंतर 15 धाबा, 32चा पाठलाग करायचा, 15 धाबा धावफलकावरती झाल्यात. चर्चा करतोय आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेश बेलोसे साहेबांशी आपण चर्चा करतोय. आणि नक्कीच आता रोहन बुरटे देखील तेवढाच फॉर्म मध्ये आलाय जसा शुभम मुतेकर फॉर्म मध्ये. दोन्ही लेफ्टी एका टीम मध्ये आम्हाला पुढच्या स्पर्धांमध्ये, मोठ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळतील. बाळा, ही लहान जे आहेत ना, यांना थोडा चान्स भेटला, एखाद्या मॅच बॅटिंग केली
की हे थोडेसे हवेत जातात, मग थोडेसे दोन शब्द बोलून त्यांना परत त्यांना लाईनवर आणावं लागतं. रोहन खरंच चांगला बॅट्समन आहे आणि मेहनत पण खूप करतो, पण थोडंसं अजून त्याने फोकस केलं पाहिजे तरच तो टीममध्ये येईल, नाही तर तो बट टीममध्येच राहणार आहे. नक्कीच या अगोदरचा लॉकडाऊनच्या अगोदरचा असोसिएशन झाली त्यावेळेला हा कापडे कुरसंघ नेहमीच पाहायला मिळाला. योगेश शेलार त्यामध्ये सातत्याने, मला वाटतं जास्तीच्या मालिकावीर कोणी घेतल्या असतं ना तर योगेश शेलार यांनी घेतल्या. त्यांच्याबद्दल काय म्हणाल? योगिताला स्टार्टिंगला आमची टीम बांधणी झाली, त्यानंतर पहिल्याच वर्षी सर्वात जास्त टुर्नामेंट आम्ही जिंकलेलो आणि एकट्या बाहुबलीच्या जीवावरती जिंकलेलो असंच मी बोलेल. कारण का बॅटिंग पण वन साईड, बॉलिंग पण वन साईड. बॅटिंगला तर एवढे लांब लांब मारायचं की ते सिक्स म्हणजे ग्राउंडमध्ये नसायचे, सर्व बाहेरच मारायचा. आणि योगिता मुळंच कापडे खुर्दचं नाव हे पहिलं स्टार्टिंगपासून झालेलं आहे असं मी 100% सांगेल. आणि खूप खूप धन्यवाद देतो. वयाने खूप मायापेक्षा पण मोठे आहेत आणि सर्वांना घेऊन चालतात, उद्या पण सर्वांना घेऊन चालतील आणि फायनलपर्यंत पोहोचतील अशी मला पूर्ण अपेक्षा आहे. नक्कीच चांगल्या फॉर्म मध्ये कापडे खुर्द संघ पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. अजित चोरगे, शुभम मुतेकर, रोहन, योगेश शेलार हे चार तुमचे असे खेळाडू आहेत की तुम्हाला विजय मिळून नक्कीच देणार आहेत. या बॉलवरती फटका आलाय. मंगेश जाधव यांच्या बॅट मधून बॉल थांबत नाहीये, बॉल सीमारेषा पलीकडे जातोय आणि या बॉलवरती धावा मिळत आहेत त्या 4. गटामध्ये तुमची टीम खेळते त्यामध्ये प्रणय कदम आणि स्वप्नील यांचा फिटनेस जर चांगला राहिला ना, हे दोन देखील खेळाडू चांगले आहेत बरं का, त्यांच्या फिटनेस विषयी आणि त्यांच्या कामगिरीविषयी. बाळा स्वप्नील असा प्लेअर आहे ना की बॅटिंगला खूपच डेंजरस होता. आता सध्याच्या घडीला त्याने थोडासा भरत चाललाय, जसा झुंबेचा रेडा असतो त्याप्रमाणे आता तो सुटत चाललाय, पण नक्कीच तो कमबॅक करेल. आणि चांगल्या प्रणयाला एवढंच सांगेल की थोडंसं क्रिकेटवरती फोकस केलं पाहिजे. ह्या वयामध्ये जे स्टेटस वगैरे असतात आणि जे त्याला जे लागलेलं आहे ना तो खूप बेकार आहे. जेवढं क्रिकेट चांगलं आहे तेवढं तुमचं वाईट पण आहे. जेव्हा एकदा एखादे तुमचा आउट ऑफ परफॉर्मन्स असाल, तुम्हाला जेव्हा नावं ठेवायला लोक सुरुवात करतील त्यानंतर तुम्हाला समजेल, तेव्हा तुम्ही बाद पण झालेले असाल. एवढ्या कमी वयामध्ये जर तुम्ही परफॉर्मन्स करून दाखवला नाही तर तुम्ही भविष्यात काहीच करू शकत नाहीत. स्पेशली प्रणय कदम. धन्यवाद मंगेश सर. खूप चर्चा आपल्या खेळाडूंविषयी करायलाच पाहिजे. नक्कीच खेळाडूंविषयी चर्चा आपण झाली, टीमविषयी. आणि इथं मंगेश जाधव यांच्या बॅट मधून हा विजय फटका येतो आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील मंगेश जाधव यांच्यासाठी आलंय. रुपेश जाधव आबा यांच्या वतीने 500 रुपये त्यांना गुगल पे केले जातील. आणि सर नक्कीच आपण खेळाडूंविषयी चर्चा केली. आता संदीप कदम ही व्यक्ती पोलादपूरमध्ये आली, जिथं नगरसेवक आपण चषक पाहिला, सिद्धेश शेट आणि विनायकजी दीक्षित यांचं आयोजन. तिथे देखील 6 दिवसांची स्पर्धा होती. त्या स्पर्धेनंतर पोलादपूर